आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि खरं सांगायचं तर संवेदनशील विषयावर बोलणार आहोत. विचार करा, म्हणजे एका गावात पिढ्यानपिढ्या एक कुटुंब राहतंय आणि अचानक त्यांना एक नोटीस येते की तुमची जागा सोडा. का? तर ती जागा गायरान आहे, म्हणजे गावाच्या सार्वजनिक वापराची जमीन आहे असं सांगितलं जातं. आता कायदा वगैरे माहीत नसला की मग काय करणार बिचारे? गोंधळून जातात, हवालदिल होतात. पण योग्य माहिती असली आणि कोणीतरी व्यवस्थित समजावून सांगितलं तर या परिस्थितीतून मार्ग काढता येतो. हेच आज आपण समजून घेऊया. आपल्याकडे आज चर्चेसाठी आहे सरकारचा गायरान जमीन अतिक्रमण निष्कासित करणे संदर्भातला एक महत्त्वाचा आदेश आणि त्याची कृती योजना. यातले मुख्य मुद्दे काय आहेत, त्याचा सामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतो, हे आपण जरा खोलात जाऊन. हा जो आदेश आहे तो गायरान जमिनींवरची अतिक्रमणं काढण्याबद्दल आहे. म्हणजे जी जमीन गावाच्या सार्वजनिक वापरासाठी राखीव असते तिथं झालेली अनधिकृत बांधकामं किंवा वापर थांबवण्याबद्दल. याला कायदेशीर आधार देण्यासाठी ना अनेक कायद्यांचा आणि कोर्टाच्या निर्णयांचा संदर्भ दिला जातो. यात प्रामुख्याने आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958, जो ग्रामपंचायतींना अधिकार देतो. आणि मग आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, जी जमिनीच्या व्यवस्थापनाचे नियम ठरवते. हो. त्यासोबतच वेळोवेळी आलेले सरकारी निर्णय म्हणजे GRs आणि महत्वाचे न्यायालयीन आदेश आहेत. उदाहरणार्थ रिट पिटिशन 11-322/2011 आहे आणि अगदी अलीकडचा संदर्भ पण आहे यात. जनहित याचिका 54/2017 मधला अंतरिम अर्ज क्रमांक 868/2024, त्यावर 17 जुलै 2024ला आदेश झाला आहे. तर हे सगळं मिळून या कारवाईचा कायदेशीर पाया बनतो. म्हणजे ही कारवाई काही अचानक नाहीये, तर त्याला एक मोठी कायदेशीर चौकट आहे.